स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 4th स्टँडर्ड सब्जेक्ट EVS पार्ट 1 मधील आपला जो सेकंड नंबरचा जो लेसन आहे द इंटर रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग थिंग्स यामधील आपण पार्ट 1 पाहिला. तर आज आपण पार्ट 2 पाहणार आहोत. तर पहा, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच मी बनवलेले 4th EVS पार्ट 1चे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं की जे प्रत्येक जे प्राणी आहेत त्यांच्या सर्व ज्या गरजा आहेत त्या जिथे पूर्ण होतात तिथं ते सजीव का होतात आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण आता एक्झाम्पल पाहूयात. लेट्स टेक द एक्झाम्पल ऑफ द टायगर. आता आपण काय करूयात, जे वाघाचं जे आहे त्याचंच काय करूयात, एक एक्झाम्पल पाहूयात की त्याच्या गरजा जिथे पूर्ण होतात तिथंच काय करतो तो जो वाघ आहे तो आपल्याला आढळतो. अ टायगर हॅज स्ट्राइप्स. आता पहा, वाघाच्या अंगावर काय असतात, पट्टी असतात. अ टायगर लाईज इन वेट फॉर इट्स प्रे अमॉंग टॉल ग्रासेस. आता पहा, तो काय करतो, म्हणजे शिकारीसाठी तो काय करतो, वाघ जो आहे तो जो टॉल ग्रासेस म्हणजे जे मोठमोठाले जे उंच असं गवतात काय करतो, तो दबा धरून बसलेला असतो किंवा तो दबा धरून लपून बसतो. इट्स प्रे कॅन नॉट सी इट इन द ग्रास बिकॉज ऑफ द स्ट्राइप्स. आणि तो पहा, त्याच्या अंगावरच्या ज्या स्ट्राइप्स म्हणजे पट्ट्यामुळे काय होतं, तो जो त्याचा एखादा जर प्राणी असेल जो शिकारीसाठी म्हणजे जो सावज आहे त्याला काय होतं, तो वाघाचा पत्ता लागत नाही. देअर आर ॲनिमल्स लाईक द डिअर, द नीलगाय अँड द बायसन इन ग्रासलँड्स. आता शिवाय पहा, त्या गवताळ प्रदेशात, ग्रासलँड म्हणजे काय, जो गवताळ प्रदेशात तिथं काय असतात पहा, डिअर म्हणजे हरी, नीलगाय आणि गवे असे प्राणी असतात. वेन द टायगर इज हंग्री इट कॅन फीड ऑन देम. आणि भूक लागली की ते काय करतात, खाऊन वाघ काय करतो, ते प्राणी खाऊन काय करतो, आपले पोट भरू शकतो. For a tiger, there also needs to be a water hole nearby which never dries up even in the summer. आता पहा, उन्हाळ्यात सुद्धा काय होतं, आटणार नाही, पाणी आटणार नाही असा पाणवाटा जवळपासच काय करतो, तो असावा लागतो. There must also be dense vegetation, tall grasses or caves in hills or mountain in the area so that the tiger can find shelter. आणि जिथे पाणी उन्हाळ्यात सुद्धा पाणी आटणार नाही असा पाणवटा आणि त्या ज्या प्रदेशामध्ये घनदाट झाडी आणि उंच गवत किंवा डोंगरातील गुहा असाव्या लागतात, म्हणजेच निवाऱ्यासाठी काय करतो, वाघाला तसा आडोसा मिळतो, म्हणून वाघ तिथं काय होतो, आपल्याला आढळतो. अ टायगर इनहॅबिट्स अँड एरिया वेअर ऑल दीज थिंग्स आर अवेलेबल. आणि या साऱ्या गोष्टी जिथं असतील तिथेच काय करतो, ते वाघ जो आहे त्याचं वास्तव्य असते. की जिथं काय असू शकतं, की उन्हाळ्यातही पाणी असू शकतं, म्हणजे पाणवठा जो आहे त्याच्यात पाणी आटणार नाही आणि तिथं घनदाट झाडी किंवा उंच गवत किंवा त्या गुहा ज्या असतात त्याच ठिकाणी काय करतो, जिथं या सर्व गोष्टी जिथं असतील तिथेच काय करतो, वाघ त्याचं काय करतो, वास्तव्य असतं, त्या वाघाचं वास्तव्य तिथं असतं. नेक्स्ट पाहता, कॅन यू टेल. आता सांगा पाहू, फ्रॉम वेअर डू वी गेट सिल्क. आता पहा, रेशीम, सिल्क म्हणजे काय, रेशीम. माणसाला आपल्याला ते कुठून मिळते, तर पहा, रेशीम जे आहे ते आपल्याला जो रेशीम किडा आहे त्या रेशीम किड्यापासून काय होतं, ते आपल्याला रेशीम मिळते. हाऊ आर ट्रीज युजफुल फॉर मंकीज. आता झाडांचा उपयोग माकडांना कसा होतो, तर माकडांना जे खाण्यासाठी फळे लागतात ते काय होतात, त्या झाडापासूनच मिळतात आणि त्यांचा निवारा, झाडांचा निवारा म्हणूनही काय होतो, त्या माकडांना त्या झाडाचा उपयोग होतो, ते झाडांचा उपयोग त्यांचा निवारा म्हणून पण करतात. हाऊ आर ट्रीज युजफुल फॉर बर्ड्स. आता झाडांचा उपयोग, झाडं जे आहे त्यांचा उपयोग पक्ष्यांना कसा होतो, तर पक्ष्यांना त्यांच्या घरटे बनवण्यासाठी म्हणजे त्यांना राहण्यासाठी काय होतो, त्या झाडांचा उपयोग होतो. व्हॉट हॅपन्स इफ टर्माइट्स मेक अ ट्री हॉलो. आता पहा, जे टर्माइट्स म्हणजे जी वाळवी जी आहे, आता मग वाळवी आहे त्याने जर झाड पोखरले तर काय होते, तर जर वाळवीने जर ते झाड पोखरले तर ते झाड काय होते, खराब होते. वी कीप ॲनिमल्स इन ऑर्डर टू सॅटिस्फाय सम ऑफ अवर नीड्स. आता पहा, आपल्या काही गरजा ज्या आहेत आपल्या त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस काय करतो, विविध प्राणी पाळतो. दे बिकम डिअर टू अस. आणि पाळलेल्या प्राण्यावर काय करतो, तो अपार माया करतो, त्यांना पण तो काय करतो, जीव पण लावतो. वी लुक आफ्टर देम विल. आणि त्यांची काय करतो, तर जे पाळलेले जे प्राणी आहेत त्यांची तो नीट काय करतो, काळजी पण घेतो. वी फीड देम, वी टेक देम टू अ वेट इफ दे फॉल इल दीज ॲनिमल्स टू रिटर्न अवर अफेक्शन. आणि मग तो काय करतो, त्यांची नीट काळजी घेतो, त्यांना खाऊ पिऊ पण घालतो आणि ते जर प्राणी आजारी जर पडले तर त्या प्राण्यावर काय करतो, तो उपचार पण करतो. जे प्राणी त्यांनी पाळलेले आहेत त्यांच्यावर मग काय करते, ते जो माणूस आहे आपण जो आहे आपण काय करतो, मग त्या प्राण्यांना पाळतो, त्यांना खाऊ पिऊ पण घालतो आणि ते जर आजारी पडले तर त्यांच्यावरती काय करतो, आपण उपचार पण करतो.
नेक्स्ट पेजवरती पाहूयात आपण आता. वी गेट मिल्क, मीट, एग्स अँड सेव्हरल अदर थिंग्स फ्रॉम ॲनिमल्स. आता पहा, जे आपण पाळलेले जे प्राणी आहेत त्या प्राण्यांकडून माणसाला अनेक गोष्टी मिळतात. त्यात काय भेटतं पहा, आपण पाहूयात आता. मिल्क म्हणजे दूध, त्यानंतर मीठ मांस, एग्ज म्हणजे अंडे, असे अन्नपदार्थ काय होतात त्या माणसाला, त्या प्राणी जे आहेत पाळलेले त्यांच्याकडून मिळतात. सम ॲनिमल्स आर युजफुल फॉर कॅरिंग बर्डन्स ऑर ड्रॉइंग कार्ड्स. आता काही प्राणी त्याला ओझी वाहण्यासाठी आणि गाडी ज्या आहेत आपल्या गाड्या ओढण्यासाठी उपयोगी पडतात. डोमेस्टिक ॲनिमल्स आर ऑल्सो यूज टू हेल्प विथ द हेवी फार्म वर्क इन फील्ड्स. आता पहा, शेतीसाठी कष्टाची कामे करण्यासाठी तो पाळीव प्राण्याची काय करतो, मदत घेतो. डॉग्स गार्ड्स अवर हाऊस. आणि कुत्रा जो आहे तो काय करतो, आपल्या घराची राखण करतो. आणि शीप गिव्ह अस ऊल. आणि मेंढीपासून माणसाला काय मिळते, लोकर मिळते. आणि हे जे प्राणी जे असतात आपण पाळलेले, ते आपण जे प्राणी पाळतो आपणही त्यांना जीव लावतो आणि ते जे प्राणी आहेत ते पण काय करतात, माणसाला जीव लावतात. शेतात कामासाठी आपण बैलाचा वापर करतो. त्यानंतर काही ओझी वाहण्यासाठी किंवा गाड्या ओढण्यासाठी, ओझी वाहण्यासाठी जे डॉंकी आहे त्याचा वापर होतो किंवा हॉर्सचा पण वापर होतो. आणि गाडी ओढण्यासाठी जो टांगा असतो त्याच्यासाठी हॉर्सचा वापर करतात. बैलाचा पण काय करतात, वापर करतात. आणि हे कुत्रा जे आहे ते डॉग्स ते काय करतात, आपल्या घराची राखण करतात. आणि मेंढ्यापासून काय मिळतं, आपल्याला लोकर मिळते. आणि गोड जे आहे शेळीपासून पण आपल्याला काय मिळते, दूध मिळते. म्हणजे हे जे प्राणी आहेत ते सर्व प्राणी जे आहेत ते काय करतात, माणसांना अनेक गोष्टी देतात. त्यांच्यापासून आपल्याला अनेक गोष्टी काय होतात, मिळतात, जे पाळीव प्राणी आहेत त्यांच्यापासून. डू यू नो. आता नेक्स्ट पाहूयात आपण. माहीत आहे का तुम्हाला. एवन द एक्सक्रेटा ऑफ डोमेस्टिक ॲनिमल्स इज ऑफ अस टू ह्युमन बीइंग्स. आता पहा, पाळीव प्राण्यांची जी विष्ठा आहे ती विष्ठा देखील माणसाच्या काय होते, उपयोगी पडते. द डंग ऑफ कॅटल इज मेड इंटू डंग केक्स. दे आर कंबस्टिबल. दे आर यूज्ड इन सम प्लेसेस ॲज फ्यूल. वेन दे बर्न दे गिव्ह आउट स्मोक. आता पहा, जे गाई म्हशीच्या जे डंग म्हणजे काय शेण आहे त्या शेणापासून काय केल्या जातात, गोवऱ्या थापल्या जातात. आणि त्या गोवऱ्या कशा असतात, तो ज्वलनशील पदार्थ आहे. आता ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी गोवऱ्या काय करतात, ते फ्यूल म्हणजे इंधन म्हणून काय करतात, त्याचा वापर करतात. आणि त्या गोवऱ्या ज्या आहेत त्याच्या ज्वलनाने काय होत नाही, धूर होत नाही. ज्या गोवऱ्या आहेत त्याच्या ज्वलनाने काय होतो, धूर होतो. अ कंबस्टिबल गॅस कॉल्ड गोबर गॅस इज ऑल्सो ऑब्टेन फ्रॉम कॅटल डंग. आता पहा, गाई म्हशीच्या शेणापासून गोबर गॅस नावाचा ज्वलनशील वायू काय करतात, तयार करतात. दॅट टू इज यूज्ड ॲज फ्यूल. इट बर्न्स विदाऊट स्मोक. आणि त्याच्या ज्वलनातून धूर होत नाही, तोही इंधन म्हणून काय करतात, वापरतात. कॅटल डंग इज यूज्ड फॉर प्लास्टरिंग मड हाऊसेस. आता पहा, मातीचे घरे लिंपण्यासाठी काय करतात, शेणाचा वापर केला जातो. Manures made from cattle dung and sheep's pellets are good for plants. Farmers use them for growing crops. आणि जे गाई म्हशीच्या शेणापासून काय करतात, शेणखत. तर शेळ्या आणि जे मेंढ्या आहेत त्यांच्या ज्या लेंड्या असतात त्यापासून काय करतात, लेंडी खत आपल्याला मिळते. आणि शेतकरी काय करतात, हे खत, शेणखत आणि जे लेंडी खत आहे ते शेतीसाठी काय करतात, त्याचा वापर करतात. तर पहा, इथं आपल्याला एक पिक्चर दाखवलं आहे. तर काय आहे ते पहा, ॲनिमल्स आर आवर फ्रेंड्स. म्हणजेच प्राणी आपचे दोस्त. हे असं आपल्याला इथं काय दाखवलं आहे, पिक्चर दाखवलं आहे. जे आपण प्राणी जे पाळतो ते कसे असतात, आपले फ्रेंड्स असतात. ते आपल्या काय होतात, विविध प्रकारे आपल्या उपयोगी आपल्याला ते काय होतात, त्याचा आपल्याला उपयोग होतो. आणि त्या भरपूर आपल्याला गोष्टी देतात. तर पहा, आपण इथपर्यंत पाहिलं. नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपण काय करूयात, नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर आज आपण इथेच थांबूयात. थँक्यू.